आपलं एक बी गाव नाही. आपलं असं एक बी गाव नाही. श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइन मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये येऊन आपल्याला काय करायचं, आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइन मोशनमध्ये. अलाइन मोशनमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून की तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर इथं जे इमेज आहे ते मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुमचा इन्स्टा आयडीचा जो स्क्रीनशॉट घेतलेला आहे पेजचा तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, आपल्याला सेट करून घ्यायचे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा. तुमचा इन्स्टा आयडीचा पेज इथं ॲड करून घेतल्यानंतर त्याची लेंथ 7.13 सेकंदाच्या बीटमार्कने वाढवून हाच स्क्रीनशॉट आपल्याला बॅक लेअरला म्हणजेच बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून तुमची PNG इथं ॲड करून घ्यायची आहे. आता ही PNG मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची PNG यूज करू शकता. त्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन याची जी साईज आहे ती थोडीशी वाढवून आपल्याला प्रॉपर इथं खाली पूर्ण आपल्याला इमेज घ्यायचा आहे. त्यानंतर एक प्लस की द्यायची आहे. प्लस की दिल्यानंतर शेवट यायचा आहे. याची लेंथ वाढवून परत एकदा प्लस की द्यायचा आणि इमेज आहे तो प्रॉपर वरती घेऊन यायचा आहे. म्हणजे ह्यानं काय होणार आहे की इमेजला ॲनिमेशन येऊन जाणार आहे. ॲनिमेशन दिल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर इमेज लेअरला सिलेक्ट करून म्हणजेच PNGला सिलेक्ट करून आपल्याला बॉर्डर अँड शॅडोवर क्लिक करून थर्ड ऑप्शन क्लिक करायचं आहे. इथं शॅडो इनेबल करून इथं आपल्याला याची जी सेटिंग आहे ती 50% करून घ्यायची आहे. त्यानंतर कलर आहे तो इथं व्हाईट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक स्टार्टिंग दिसणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा जो आपण PNG स्टार्टिंगला यूज केला तोच व्हिडिओ म्हणजे तोच इमेज आपल्याला इथं ॲड करून घ्यायचे पहिल्या स्टार्टिंगला. त्यानंतर काय करायचे, इथं बघू शकता अशा प्रकारे इमेज एवढाच घेऊन इथपासून चालू होणारा प्रत्येक इमेज लेअर प्रॉपर अशा बाकीचे तुमचे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता प्रॉपर प्रत्येक इमेज लेअर ॲड करून प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. फुल स्क्रीन करण्यासाठी इझी वे काय आहे की इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर बघू शकता आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक इमेज लेअरला फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 2 इफेक्ट दिसून येतील. पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला तो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून तिसऱ्या इमेज लेअरला, त्यानंतर बघू शकता एक इमेजमध्ये सोडून आपण त्या पुढच्या इमेजला अप्लाय करून घ्यायचं आहे. याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. त्यानंतर बॅक निघून परत एकदा सेकंड नंबरचा इफेक्ट तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, सेकंड नंबरच्या म्हणजे 8.6 सेकंदाचा बीटपासून चालू करून 9.20, त्यानंतर बघू शकता 11.4 आणि लास्ट 12.19 असा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत एकदा 7.13 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियममध्ये जायचं आणि एक PNG दिलेला आहे. तो PNGची साईज थोडीशी वाढवून काय करायची आहे, तो वरती आपल्याला अशा प्रकारे सेट करायची आहे. आणि याची जी लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्क पण वाढवून आपला स्टेटस आहे तो त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.